महाराष्ट्रात यंदा महायुतीचं सरकार तर 2019 मध्ये एकट्या भाजपचं सरकार येणार। भाजप मेळाव्याच्या बैठकीत अमित शहांनी व्यक्त केला विश्वास। अति आत्मविश्वासामुळे आपली विकेट पडू देऊ नका। भाजपच्या मेळावा बैठकीत फडणवीसांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र, तर उद्धव ठाकरेंचा जनाधार संपल्याची ही केली टीका। लव्ह जिहादच्या तब्बल 1 लाखांपेक्षा जास्त तक्रारी। देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा, तर अनेक प्रकरणात खोटी ओळख दाखवून लग्न झाल्याचाही उल्लेख। शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणार। मेळाव्यासाठी तब्बल 40,000 शिवसैनिकांची आसन व्यवस्था, तर एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत तिसरा दसरा मेळावा। दसऱ्याच्या दरम्यान मवियाचं जागा वाटप जाहीर होणार। सूत्रांची माहिती, तर महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात आजही बैठक। अजित पवारांना पुन्हा धक्का। भोसरीचे माजी आमदार विलास लांडे फुंकणार तुतारी। जुन्नरचे आमदार अतुल बेनके समर्थकही शरद पवारांच्या भेटीला। मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर आरक्षणाचा अहवाल आज शासनाला सादर करण्यात येणार। डॉक्टर सुधाकर शिंदेंच्या समितीने तयार केलेला अहवाल होणार सादर। बदलापूर नगरपालिकेत सकल मराठा समाजाचा राडा। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीत भ्रष्टाचाराचा आरोप करत अधिकाऱ्यांच्या दालनाला फेकल्या खोट्या नोटा। अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी कशी लागली? घटनाक्रम माझाच्या हाती। स्वतःचीच बंदूक साफ करताना चुकून गोळीबार। मुख्यमंत्र्यांकडून प्रकृतीची विचारपूस। कोल्ड प्ले कॉन्सर्ट तिकीट विक्री काळाबाजार आरोप प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचं पोलीस घेणार सायबर तज्ज्ञांची मदत। बुक माय शोच्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू। टीम इंडियाने दिमाखात कानपूर कसोटी जिंकत 2-0 ने मालिका घातली खिशात। यशस्वी जयस्वालचं दुसऱ्या डावातही धमाकेदार अर्धशतक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।